हॅलो, सक्सेस अकॅडमी 11th स्टुडंट्स, ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर लास्ट लेक्चरला आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम फॉर व्हेक्टर ॲडिशन ऑफ ओनली 2 व्हेक्टर्स बघितलं आणि त्याच्यामध्ये आपण एक डेरिव्हेशन महत्त्वाचं बघितलं की जो डायगोनल असतो, इथं आहे बघा डायग्राम, जो डायगोनल असतो तोच असतो रिझल्टंट. त्याची मॅग्निट्यूडचा आपण काल फॉर्म्युला डिराईव्ह केला, आर इज इक्वल टू अंडर रूट. हे सगळं रूटमध्ये गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. लक्षात घ्या, पी बार आणि क्यू बार मधला जो अँगल आहे तो थिटा आहे, हे लक्षात ठेवा. पी बार आणि 2 व्हेक्टर मधला जो अँगल आहे तो थिटा आहे आणि पी बार आणि आर बार रिझल्टंट मधला अँगल आहे तो अल्फा आहे. मग आता आपल्याला ह्याची मॅग्निट्यूड मिळाली. व्हॉट अबाउट डायरेक्शन? आता डायरेक्शनच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की त्यावेळेला आपल्याला डायरेक्शनसाठी नेहमी हा आपला अँगल कुठला लागतो? अल्फा. तर एक प्रोसिजर आहे ती नेहमी घेत असताना सुरुवात कायम लक्षात ठेवा 11th मध्ये आणि 12th मध्ये देखील, की डायरेक्शन काढत असताना हा जो अँगल आहे ह्याचा टॅन काढायचा नेहमी. डायरेक्शनसाठी पर्यंत टॅन काढायचा. तर इथे मी टॅन अल्फा काढतो. मग आता टॅनसाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला असतो? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड म्हणजे कोण होणार? SC होणार. अपोजिट साइड म्हणजे कोण होणार? बरोबर अल्फाच्या अपोजिट साइड म्हणजे कोण होणार? SC. आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे काय होणार? OS. सो इट इज SC अपॉन OS. पण OS म्हणजेच काय आहे? OA प्लस AS कालसारखंच. त्यामुळं OS बद्दल मी काय लिहू शकतो? OA प्लस AS. पण आपलं SC म्हणजेच काय आलं होतं? क्यू साइन थिटा आलं होतं. आपलं SC म्हणजेच काय आलं होतं? क्यू साइन थिटा आलं होतं. OA म्हणजे कोण आहे? P आहे. AS म्हणजे कोण आलं होतं? क्यू कॉस थिटा आलं होतं. SC बद्दल मी टाकलं क्यू साइन थिटा, AS बद्दल टाकलं क्यू कॉस थिटा. हे ऑलरेडी आपण काढून ठेवलेलं आहे बघा काल. आणि OA बद्दल P. मग हा मिळाला टॅन अल्फाचा फॉर्म्युला. मला फक्त काय पाहिजे? अल्फा डायरेक्शनसाठी. मग टॅन तिकडे घेतो. अशा वेळेला लक्षात ठेवा त्याचं काय होतं? इनव्हर्स होत असतं. जसं प्लस तिकडे गेली काय होतं? मायनस होत असतं. मल्टिप्लिकेशन पलीकडे गेली की काय होत असतं? डिव्हिजन. तसं टॅन साइन कॉस हे पलीकडे इनव्हर्स होतात. मग थोडक्यात हे टॅन मी पलीकडे घेतलं की ह्याला टॅन डोक्यावरती लिहिताना रेस्ट टू मायनस म्हणून लिहायचं, पण बोलताना रेस्ट टू मायनस म्हणून बोलायचं नाही. त्याला काय म्हणायचं? इनव्हर्स म्हणायचं. आणि हा पूर्ण अँगल ह्याला अप्लाय होणार. सो अल्फा इज इक्वल टू टॅन तिकडे गेला, टॅन इनव्हर्स झाला, हा पूर्ण अँगल असणार. म्हणून ह्याला म्हणताना म्हणायचं टॅन इनव्हर्स क्यू साइन थिटा अपॉन P प्लस क्यू कॉस थिटा. हा ऍज इट इज अँगल अप्लाय होणार. मग हेच काय मिळाली? अल्फा म्हणजेच आपल्याला काय मिळाली? अल्फा म्हणजेच काय मिळाली मला सांगा? आर बारची रिझल्टची डायरेक्शन. आर बारची म्हणजेच रिझल्टंटची डायरेक्शन. म्हणून वाक्य आहे दिस इज एक्सप्रेशन फॉर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. म्हणजे आपण ह्या ठिकाणी मॅग्निट्यूडचा पण फॉर्म्युला काढला आणि डायरेक्शनचा पण काढला. लक्षात आलं? हे कशावरनं होतं? पॅरलोग्राम लॉवर. सगळ्यांना लक्षात आलं? लेट्स मूव्ह फॉरवर्ड. पुढे जाऊया. आता महत्वाची एक गोष्ट बघा. तर आता एक आपण महत्वाचा कन्सेप्ट शिकणार आहे, दॅट इज कॉल्ड रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. त्याला काय म्हणायचं आहे? रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. मग आता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर मध्ये महत्वाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये बघा, समजा एखादा वेक्टर असेल, समजा हा एक वेक्टर आहे, त्याला आपण काही नाव देऊया. समजा आर बार दिलं. काय नाव दिलं? समजा आर बार. मग आता समजा ही एक डायरेक्शन आहे, ही एक डायरेक्शन आहे, ही समजा एक्स ऍक्सिस डायरेक्शन आहे, ही वाय ऍक्सिस डायरेक्शन आहे. त्या आर बारचं मी आता ह्या ठिकाणी जर मी समजा पॅरलोग्राम काढला असता तर मला सांगा हा आणि हा बरोबर आहे का? ह्या काय झाल्या असत्या? 2 ऍक्शन साइड. आणि हा याचा काय झाला असता? रिझल्टंट. म्हणजे ह्या दोघांचा थोडक्यात ह्या दोघांचा हा कोण आहे? रिझल्टंट. मग हा एक्स ऍक्सिस मधला आहे, त्यामुळे मी ह्याला काय म्हणतो? RX बार म्हणतो, व्हेक्टर आहे. तसं हा वाय ऍक्सिस मधला आहे, तर ह्याला मी म्हणतो RY बार म्हणतो. मग मला सांगा जर पॅरलोग्रामला वापरला तर काय? जसं आपण काय केलं होतं? P बार प्लस क्यू बार इक्वल टू आर बार. तसं या ठिकाणी काय होणार? RX बार प्लस RY बार. वाय इथं मी पायात लिहितोय बघा सफिक्स इज इक्वल टू काय? आर बार. म्हणजे आर बार हा सम आहे. आर बार हा दोन व्हेक्टरचा काय आहे? सम. ह्या 2 व्हेक्टर जे आहेत एका विशिष्ट दिशेमध्ये आहेत, गिव्हन डायरेक्शन मध्ये आहेत. बरोबर आहे का? तर त्याला ह्या दोघांना ह्याची काय म्हणायचे? घटक म्हणायचे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कॉम्पोनंट्स म्हणतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? कॉम्पोनंट्स. तर तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज कॉम्पोनंट्स, तर कॉम्पोनंट्स आर बारचे कॉम्पोनंट्स कोण झाले? RX बार आणि RY बार. सो म्हणजे थोडक्यामध्ये हा जो वेक्टर आहे ह्याचे हा वेक्टर ह्या दोघांचं काय आहे? सम आहे. ह्या दोघांचं काय? सम आहे थोडक्यात. म्हणजे हे याची दोघांची काय हे आर बारचे काय झाले? कॉम्पोनंट झाले. हे काय झाले? आर बारचे कॉम्पोनंट झाले. लक्षात आलं सगळ्यांनी मी काय सांगितलं? म्हणजे द गिव्हन वेक्टर, हा जो गिव्हन वेक्टर आहे हा आपण 2 वेक्टरच्या सम मध्ये मांडू शकतो. हा गिव्हन वेक्टर हा 2 वेक्टरच्या सम मध्ये मांडू शकतो. आणि हे जे सम ऑफ वेक्टर्स आहेत ह्यांनाच काय म्हणायचं? कॉम्पोनंट्स म्हणायचं. ह्यांनाच काय म्हणायचं? कॉम्पोनंट्स. लक्षात आलं? मी सांगितलं. मग आता ह्याच्यामध्ये मी हा जो वेक्टर आहे
बरोबर आहे का. हा जो वेक्टर आहे हा आर बार वेक्टर होता, ह्याचे मी काय केले, दोन भाग केले बघा. आर बार हा गिव्हन डायरेक्शन मधला होता, कुठल्या अँगल होता, पण हा मी एक्स ऍक्सिस मधला समजा कुठल्या अँगल मधला काढला, ह्याचा मी आर एक्स बार काढला आणि ह्याचा आर वाय बार काढला. तर ह्याच्यामध्ये थोडक्यात मी काय केले, एका वेक्टरचे दोन कॉम्पोनंट सेपरेट केले. बरोबर, म्हणजे काय केलं, ह्याला ब्रेक केलं, म्हणजेच इट इज कॉल्ड एज स्प्लिटिंग म्हणतो. म्हणजे आपण सेपरेशन केलं, ह्या वेक्टरचे दोन वेक्टरमध्ये काय केलं, सेपरेशन केलं, म्हणजेच काय केलं, स्प्लिटिंग. द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग म्हणजे हा वेक्टर काय केला, मी दोन याच्यामध्ये विभागला गेला, ब्रेक केला, किंवा काय म्हणतो आपण त्याचं डिव्हिजन केलं, सेपरेशन केलं. द स्प्लिटिंग ऑफ गिव्हन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट्स. आर एक्स बार आणि आर वाय बार काय झालं, तो कॉम्पोनंट, त्याच्या कॉम्पोनंट मध्ये एक वेक्टर काय करणे, विभागणे. म्हणजे टू ऑर मोर मध्ये पण असू शकतं. आता मी ते दोन दाखवलेत, तसं मोर मध्ये पण असू शकतं. त्याच प्रोसेसला काय म्हणायचं आहे, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज resolution of vector. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर लक्षात आलं. तर मला कुठं पोहोचायचं होतं लक्षात घ्या, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. पण याच्यामध्ये कुठला शब्द येणार आहे, कॉम्पोनंट्स. म्हणून मी पहिला कॉम्पोनंट्सचा कन्सेप्ट तुम्हाला सांगितला. तर एक गिव्हन वेक्टर असेल, बरोबर, त्याचं मी दोन पॅरोग्राम लॉ प्रमाणे एक विशिष्ट दिशेमध्ये काय काढलं लक्षात ठेवा, याच्यामध्ये काढलं. मग ह्या दोघांचं सम म्हणजेच हे वेक्टर आहे. म्हणजे गिव्हन वेक्टर इज सम ऑफ टू वेक्टर्स, टू ऑर मोर वेक्टर्स. गिव्हन वेक्टर इज सम ऑफ, म्हणजे हा गिव्हन वेक्टर झाला, इज सम ऑफ टू ऑर मोर वेक्टर. असं जर असू शकेल तर ह्यांना काय म्हणायचं, दिस वेक्टर्स आर कॉल्ड एज कॉम्पोनंट्स. म्हणजे थोडक्यामध्ये दिलेला वेक्टर आपण काय केला, सेपरेट केला, म्हणजे काय, स्प्लिट केला. ही जी प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग ऑफ गिव्हन वेक्टर इनटू इट्स कॉम्पोनंट्स. आर एक्स बार आणि आर वाय बार काय झाले, कॉम्पोनंट झाले. त्यालाच काय म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं काय केलं मी, वेक्टर रिझॉल्व्ह केला. काय केलं म्हणायचं, वेक्टर रिझॉल्व्ह केला म्हणायचं. सो इट इज कॉल्ड एज रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. लक्षात आलं मी काय सांगितलं ते. त्यामुळे आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक म्हणजे व्हॉट इज कॉम्पोनंट्स आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. लक्षात येते. ठीक आहे, मी पुन्हा अनेकदा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, बघा व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या मी जे काय सांगतोय ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता आपण बघू शकतो बघा, व्हॉट आर कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. द गिव्हन वेक्टर कॅन बी रिटन ॲज सम ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स. म्हणजे आर बार आपण कसा लिहिता, आर एक्स बार प्लस आर वाय बार. बरोबर, म्हणजे थोडक्यात गिव्हन वेक्टर कोण होता, आर बार. हा आपण लिहू शकलो कॅन बी रिटन ॲज सम, म्हणजे बेरीज, एसओएम सम नाहीये, एसयूएम आहे, सम ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स. जसं आपण मग असलेलं आर एक्स बार प्लस आर वाय बार अलॉंग सर्टन डायरेक्शन. बरोबर, एक्स किंवा वाय डायरेक्शन अशी त्याला होती, फिक्स्ड डायरेक्शन असणार आहे, काहीतरी असणार आहे. बरोबर आहे का. द वेक्टर्स इंटू विच, लक्षात आलं, लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये आपण त्याचं काय केलंय, द वेक्टर्स इंटू विच द गिव्हन सिंगल वेक्टर. आपला सिंगल वेक्टर कोण होता, आर बार. त्याच्यामध्ये हे दोन वेक्टर्स काय केले आपण, स्प्लिटेड केले, म्हणजे थोडक्यात सेपरेट केले. तर त्या ज्याच्यामध्ये आपण सेपरेट केले त्यालाच काय म्हणायचं, कॉम्पोनंट्स. तर एक सिंगल वेक्टर दिलेल्या वेक्टरमध्ये आपण दोन किंवा अनेक वेक्टरमध्ये काय केलं, स्प्लिटेड केलं. बरं, तर त्या स्प्लिटेड वेक्टरना ज्यांना आपण सेपरेट केले त्यांनाच काय म्हणायचं, त्या वेक्टरचा कॉम्पोनंट्स. म्हणजे आपल्या केसमध्ये कोण होतं सांगा, आपल्या केसमध्ये कोण होतं, आर बार होता. आपल्या केसमध्ये गिव्हन वेक्टर सिंगल वेक्टर कोण, आर बार. ह्याचे आपण दोन विशिष्ट डायरेक्शन मध्ये काय केले, याचं स्प्लिटअप केलं आणि दोन वेक्टर्स तयार केले. तर हे जे स्प्लिटेड झालेले वेक्टर्स आहेत त्यांनाच काय म्हणायचं, कॉम्पोनंट्स म्हणायचं. त्यांनाच काय म्हणायचं, कॉम्पोनंट्स म्हणायचं. आणि जी आपण प्रोसेस केली, एक वेक्टर कॉम्पाउंड्स मध्ये काय केलं, स्प्लिट केलं, त्या प्रोसेसचं नाव आहे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. लक्षात आलं. मग आता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणजे काय सांगणार सांगा. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर जर विचारलं तर आपण काय सांगू शकतो, व्हॉट इज मीन बाय रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ही प्रोसेस आहे, तेव्हा लक्षात ठेवायचं, द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग. स्प्लिटिंग म्हणजे काय हो, सेपरेट करणे. गिव्हन वेक्टर म्हणजे आपल्या केसमध्ये कोण होता, आर बार इंटू इट्स कॉम्पोनंट्स. आपल्या केसमध्ये कोण होतं, आर एक्स बार आर वाय बार. असं कोणाचं काय होऊ शकते, इज कॉल्ड एज रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. त्यालाच काय म्हणायचं आहे, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर म्हणायचंय. म्हणजे आपल्या केसमध्ये जर बघायला गेलं तर हा आर बार
हा आपला गिव्हन वेक्टर होता. ह्याचं स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये आपण काय वेगळं स्प्लिट केलं. हे स्प्लिट झालेले वेक्टर्स आहेत, त्यालाच काय म्हणायचं कॉम्पोनंट्स. आणि हे स्प्लिटिंगच्या प्रोसेसलाच काय म्हणायचं आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणायचं. स्प्लिटिंगच्या प्रोसेसलाच काय म्हणायचं रिझोल्युशन ऑफ वेक्टर. लक्षात मी काय सांगितलं ते म्हणजे मी ज्या वेळेला आता तुम्हाला सांगेन की रिझॉल्व द वेक्टर तर त्याची काय काढायची थोडक्यात कॉम्पोनंट्स काढायचे. त्याचे थोडक्यात काय काढायचे कॉम्पोनंट्स काढायचे म्हणजे त्याला काय म्हणायचं रिझोल्युशन ऑफ वेक्टर. हे 2 IMP डेफिनेशन्स आहेत, लक्षात ठेवू शकताय. बरं थोडक्यात माझ्याकडे समजा एक व्ही बार नावाचा वेक्टर असेल किंवा ए बार नावाचा वेक्टर असेल. समजा हा आता ए बार नावाचा वेक्टर आहे, काय आर बारचं नाव असलं पाहिजे असं काय नाही दर वेळेला. बरं मग लक्षात ठेवा. आता ह्या केसमधला हा एक्स ऍक्सिस डायरेक्शन आहे, ही वाय ऍक्सिस आहे समजा असं म्हणतो. मग लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये मी जर पॅरलोग्राम कम्प्लीट केला तर हा एक्स डायरेक्शन म्हणून ह्याला मी काय म्हणतो एक्स बार. त्यानंतर हा वाय मधला आहे ह्याला मी काय म्हणतो ए वाय बार. मग पॅरलोग्राम लॉ प्रमाणे डायगोनल जो असतो तो ह्यांच्या दोघांचा काय असतो रिझल्टंट. मी थोडक्यात एक्स बार प्लस ए वाय बार ह्यांचं सम म्हणजेच कोण असणार आहे ए बार. तर थोडक्यात गिव्हन वेक्टर इज स्प्लिटेड इंटू 2 ऑर मेनी वेक्टर्स. यांना म्हणायचं कॉम्पोनंट्स. जसं मगाशी आर बारचे दाखवले तसेच ए बारचे. फक्त इथं एक्स मध्ये असल्यामुळे मी एक्स बार म्हटलं, वाय मध्ये असं वाय असं काही असू शकतं 2 ऑर मिळू शकतं. तर ही स्प्लिटिंगची जी प्रोसेस केली याला म्हणायचं रिझोल्युशन ऑफ वेक्टर आणि ज्याच्यामध्ये स्प्लिट केले त्यांना म्हणायचं कॉम्पोनंट्स. आता लक्षात ठेवा आपण एक कन्सेप्ट शिकला होता माहिती टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये आपण युनिट वेक्टर हा शब्द शिकलो होतो, आठवतो मला. युनिट वेक्टर मी तुम्हाला ते सांगितलं होतं त्यावेळेला की तो आपल्याला पुढे लागणार आहे. युनिट वेक्टर म्हणजेच काय अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड बट इन अ गिव्हन डायरेक्शन. त्यावेळेला आपण एम बार घेतला होता, आठवत असेल बघा तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकताय. मग लक्षात ठेवा एम बार हा जो आहे बरोबर आहे का ह्याचा समजा युनिट वेक्टर असेल यम आणि युनिट वेक्टर असेल तर मी एक वाक्य सांगितलं होतं की त्यावेळेला कॅप द्यायचं. साधा वेक्टर असेल तर बार, युनिट वेक्टर असेल तर कॅप बरोबर. आणि ह्याची मॅग्निट्यूड ह्याच्या डोक्यावरची मॅग्निट्यूड काढायची. मी थोडक्यात युनिट वेक्टरमुळे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड काय झाले सेपरेट झाले बरोबर आहे. मग लक्षात ठेवा जसं एक्स डायरेक्शन आहे, एक्स डायरेक्शन मला युनिट वेक्टर कोण असतो लक्षात ठेवा आय कॅप असतो. फिक्स लक्षात ठेवा एक्स ऍक्सिस मधला युनिट वेक्टर कोण असतो आय कॅप. वाय ऍक्सिस मधला असेल तर जे कॅप असतो. युनिट वेक्टर म्हटलं की कॅप हे लक्षात ठेवा. साधं वेक्टर असेल तर बार आणि युनिट वेक्टर असेल तर कॅप. तर हे फिक्स आहे. एक्स ऍक्सिस मधला असेल तर आय कॅप लक्षात घ्या आय कॅप. वाय ऍक्सिस मध्ये असेल तर जे कॅप. आणि समजा झेड ऍक्सिस असलं असतं, झेड ऍक्सिस असलं असतं त्याच्यामधला असतो के कॅप. आता इथं आपण 2च ऍक्सिस दाखवलेत, इट इज कॉल्ड 2 डायमेन्शनल. पण समजा आपण 3 डायमेन्शन घेतलं एक्स वाय झेड असं घेतलं तर एक्स मधला कोण असतो आय कॅप, वाय मधला कोण असतो जे कॅप आणि झेड मधला कोण असतो के कॅप. कॅप हे लक्षात ठेवायचं. मग आता हेच मला जर लिहायचं झालं तर कसं लिहिणार सांगा. जसं मी एम बार असं लिहू शकलो तसं ए एक्स बार कसं लिहिणार सांगा भाऊ. बघा ए एक्स बार प्लस ए वाय बार हे दोघं सम, ह्या दोघांची सम म्हणजेच कोण होतं ए वाय बार. तर आता इथं एम बार प्रमाणे मी लिहितो युनिट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड. मग एक्स मधला कोण असतो आय कॅप आणि त्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे ए एक्स असणार आहे, बार काढायचा. तसं वाय मधला कोण असतो जे कॅप. बघा आयला इकडे करायचं जे ला इकडे करायचं जे कॅप आणि याची मॅग्निट्यूड काय डोक्यावरचं बार काढलं की मॅग्निट्यूड असणार आहे ए वाय इज इक्वल टू काय असणार आहे ए बार. तर हे आपण असं देखील लिहू शकतो. लक्षात आलं. म्हणजे वेक्टर मध्ये आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेपरेट करू शकतो. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेपरेट करू शकतो. हा एक्स मधला होता आय कॅप, वाय मधला होता जे कॅप. मॅग्निट्यूड डोक्यावरचं बार काढा म्हणजे काय होणार मॅग्निट्यूड. तर तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये लिहू शकताय, वेक्टर मध्ये लिहू शकताय. सो दिस प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग इंटू द गिव्हन सिंगल वेक्टर इंटू इट्स कॉम्पोनंट्स ह्यालाच काय म्हणायचं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. म्हणजे मी तर ए बार काय केला रिझॉल्व केला, ए बार काय केला रिझॉल्व केला. लक्षात आलं. तर एक्स ऍक्सिस मधला युनिट वेक्टर असेल तर आय कॅप, वाय मधला असेल जे कॅप आणि समजा झेड ऍक्सिस असेल तर के कॅप असणार. मात्र लक्षात ठेवा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस नेहमी पकडताना हे आपण असं पकडतो. जगामध्ये आता सध्या तरी 3 डायमेन्शन आहेत, ऍक्च्युली 4 डायमेन्शनचे वगैरे एक्सप्लेनेशन आहेत, पण सध्या तर आपण जगामध्ये आपण 3 डायमेन्शन पकडून चालतो मॅक्झिमम. एक्स समजा इथे एक्स आहे, इट इज वाय, इट इज झेड. मग लक्षात ठेवा एक्स ऍक्सिस मधला युनिट वेक्टर कोण मी सांगितला आय कॅप, वाय ऍक्सिस मधला मी कोण सांगितला जे कॅप, के ऍक्सिस मधला कोण सांगितला के कॅप. मी थोडक्यात मला सांगा ही तिघं पण एक्स आणि वाय एकमेकाला कशा असतात परपेंडिक्युलर. झेड आणि एक्स एकमेकाला कशा आहेत परपेंडिक्युलर. झेड आणि वाय एकमेकाला परपेंडिक्युलर म्हणजे हे तिन्ही वेक्टर्स एकमेकाला कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत. मग लक्षात ठेवा असे युनिट वेक्टर्स की जे मग हे पण युनिट वेक्टर एकमेकाला काय झाले परपेंडिक्युलर. एक्सचा वायचा
वायचा झेडचा झेडचा एक्सचा, म्हणजे हे एकमेकांना म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो म्युच्युअली परस्परांना आणि काय आहेत 90 डिग्रीमध्ये आहेत त्याला आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर. म्हणजे जे युनिट वेक्टर्स एकमेकांना कसे असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर, परस्परांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात त्यांनाच म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. अशांना काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं. अशांनाच काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. लक्ष आलं मी थोडक्यात म्हणजे कोणाला रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं लक्ष सांगा बघू. जे कॉम्पोनंट्स कसे असतात जे कॉम्पोनंट्स बरोबर म्हणजे थोडक्यात जे कॉम्पोनंट्स आहेत आता समजा इथला असेल इथला असेल इथला असेल हे एकमेकांना कसे असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर. त्यावेळेला एकमेकांना जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल तर मला सांगा एक्स आणि वाय एकमेकांना कसे आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. मग आय कॅप जे कॅप काय एकमेकांना समजा इथला एक्स बार असेल ए वाय बार असेल ते म्युच्युअली परपेंडिक्युलर झाले तर त्या कॉम्पोनंट्सना काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. म्हणजे डेफिनेशन काय झाली सांगा. इफ कॉम्पोनंट्स ऑफ अ गिव्हन वेक्टर समजा आर बार आहे त्याचे कॉम्पोनंट्स कोण असणार आर एक्स बार आर वाय बार. आता एक्स आणि वाय एकमेकाला काय असणार परपेंडिक्युलर. म्हणून मी काय म्हटलं इफ कॉम्पोनंट्स ऑफ गिव्हन वेक्टर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर एकमेकांना जर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील तर त्यांना काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. म्हणजे थोडक्यामध्ये मी आणखी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. नवीन नवीन कन्सेप्ट आहेत थोडेसे लक्षात घेत जायचं. समजा आर बार हा गिव्हन वेक्टर आहे. आय टोल्ड यू टू रिझॉल्व्ह आर बार. मग तुम्ही काय करणार आर बारला काय करणार रिझॉल्व्ह करणार. समजा मी ह्याला एक्स मध्ये आणि वाय मध्ये रिझॉल्व्ह केलं. इथून इथं परपेंडिक्युलर टाकायचा इथून इथं परपेंडिक्युलर टाकायचा. एवढं मॅग्निट्यूड काय झालं आर एक्स बार झाला. एवढी मॅग्निट्यूड काय झालं आर वाय बार झालं. लक्षात म्हणजे आर बारला मी स्प्लिट केलं दोन कॉम्पाउंड्स मध्ये. मग इथं कॉम्पाउंड्स कोण कोण आहेत सांगा आर एक्स बार आणि आर वाय बार. पण हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत बरोबर आहे. म्हणून मी आता काय म्हटलं इफ द कॉम्पोनंट्स ऑफ गिव्हन वेक्टर आर परपेंडिक्युलर इच अदर तर ह्यांना काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं. ह्यांनाच काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. लक्ष आलं. मग आता रेक्टँग्युलर जर कॉम्पोनंट्स असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे आपण काय करू शकतो एक्सप्लेनेशन देऊ शकतो त्याचं मॅग्निट्यूड काढू शकतो. असं जर गिव्हन वेक्टर असेल त्याचं उत्तर आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट देखील काढू शकतो. मग आता तुम्हाला मी दाखवतो. आपल्याला जर क्वेश्चन असा असेल व्हॉट आर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स किंवा एक्सप्लेन इट्स यूज त्याचा यूज सांगा असं जर क्वेश्चन असेल तर आपण सांगू शकतो. किंवा आपण गिव्हन वेक्टरचं मॅग्निट्यूड काढू शकतो. आता आर बारची मॅग्निट्यूड मी काढू शकतो फक्त आर बार सिंगल असेल त्याच्या कशामध्ये कॉम्पोनंट्स मध्ये काढू शकतो. कशामध्ये काढू शकतो कॉम्पोनंट्स मध्ये. तर त्यासाठी आपल्याला क्वेश्चन असतो सर ह्याला म्हणायचं मला सांगा आता आर एक्स बार आर वाय बार हे काय झाले आर एक्स बार आर वाय बार हे आर बारचे काय झाले गिव्हन वेक्टरचे काय झाले कॉम्पोनंट्स आणि शिवाय ते एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत तर त्याला काय म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं. म्हणून आता इथं मी महत्वाचा आपल्याला पॉईंट्स येऊ शकतो बघा. सांगा इफ कॉम्पोनंट्स ऑफ अ गिव्हन वेक्टर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर बरोबर. म्हणजे थोडक्यात आर एक्स बार आणि आर वाय बार हे कोण झाले कॉम्पोनंट झाले कोणाचे आर बारचे. सो इफ कॉम्पोनंट्स ऑफ अ गिव्हन वेक्टर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर एकमेकांना देन दे आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ दॅट वेक्टर. गिव्हन वेक्टर कोण आहे आर बार. याचा मी एक्स मधला कॉम्पोनंट कोण काढला आर एक्स बार. वाय मधला कोण काढला आर वाय बार. म्हणजे गिव्हन वेक्टरचे दोन काय झाले कॉम्पोनंट्स आणि एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. सो दे आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. लक्षात आलं. मग आता आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड काढायचे बघा. कॉम्पोनंटच्या टर्ममध्ये मॅग्निट्यूड काढायचे. जसं काल आपण पॅलोग्रामच्या ह्याच्यामध्ये मॅग्निट्यूड काढली तसं आर बारची मी ह्याच्या कॉम्पोनंटच्या भाषेमध्ये देखील इन टर्म्स ऑफ इट्स कॉम्पोनंट मॅग्निट्यूड काढू शकतो डायरेक्शन काढू शकतो. तर मी आता एक्सप्लेन करतो. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपला गिव्हन वेक्टर कोण आहे आर बार. ह्याचं आपण काय केलं रिझॉल्युशन केलं. आर बार इज रिझॉल्व्ड इंटू टू वेक्टर्स. एक्स मधला झाला आर एक्स बार वाय मधला झाला आर वाय बार. आता आर एक्स बार आणि आर बार आर एक्स बार आणि आर बार ह्याच्यात अँगल किती आहे बघा थिटा आहे. लक्षात घ्या कोणाकोणामध्ये अँगल आहे आर एक्स बार आणि आर बार ह्याचा अँगल कुठला आहे थिटा आहे. मग आता मला सांगा आपला जर पॅलोग्रामला जर आपण लॉ वापरला तर मला सांगा हे काय झाले हे काय झाले इथे पॅलोग्राम वापरू शकतो. किंवा या ठिकाणी मला सांगा दीज आर द टू ऍडजस्टंट साइड्स ऑफ अ पॅलोग्राम ओ ए सी बी बरोबर. आणि स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट अशा वेळेला यांचा डायगोनल म्हणजेच कोण असतो रिझल्टंट. म्हणजे ह्या दोघांचं समचं उत्तर काय असणार आहे आर बार असणार आहे. मी थोडक्यात आर बार इज इक्वल टू काय झालं आर बार इज इक्वल टू काय झालं आर एक्स बार प्लस आर वाय बार.
आर बार इज इक्वल टू काय झालं, आर एक्स बार प्लस आर बार झालं. बरोबर आहे, आर एक्स बार प्लस आर बार झालं. या ठिकाणी पॅरालोग्राम लॉ आपण वापरला. मग आता मला सांगा आर एक्स बद्दल आपण काय लिहू शकतो. मगाशी मी सांगितलं की तुम्हाला युनिट वेक्टर मध्ये लिहायचं असेल तर युनिट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड हा झाला साधा वेक्टर. तुम्हाला ह्याच्यात युनिट वेक्टर मध्ये लिहायचं असेल तर युनिट वेक्टर इंटू कॉम्पोनंट्स. आता एक्स मधला कोण असतो, आय कॅप इंटू मॅग्निट्यूड. बरोबर, आता हेच तुम्हाला युनिट वेक्टरच्या भाषेत लिहायचं असेल तर कसं लिहिणार, ह्याच्यामध्ये वाय मधला कोण असतो, जे कॅप, याची मॅग्निट्यूड. सो हे मी झालं रेग्युलर वेक्टर मध्ये आणि हे झालं युनिट वेक्टर मध्ये. बघा, सो आर बार इज इक्वल टू पॅरालोग्राम लॉ प्रमाणे हे काय होणार, डायगोनल झाला. डायगोनल म्हणजे ह्या दोघांचे काय असते, ऍडिशन. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला आर बार इज इक्वल टू काय असं आपला आर एक्स बार प्लस आर वाय बार. आता आर एक्स बार आर वाय एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे त्यांना म्हणायचं काय, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. सो आता मला आर एक्स बार युनिट वेक्टरच्या भाषेत लिहायचं असेल, हा झाला साधा वेक्टर. तर एक्स मधला कोण असतो, आय कॅप, ह्याची मॅग्निट्यूड, प्लस वाय मधला कोण असतो, जे कॅप, ह्याची मॅग्निट्यूड. डोक्यावरची बार काढायचं म्हणजे मॅग्निट्यूड झालं. लक्षात आलं. आता आपल्याला काय पाहिजे ह्याच्यामध्ये, आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये याची मॅग्निट्यूड काढायची आहे. बरोबर आहे. आता हे झालं वेक्टर झाला, आपल्याला याची मॅग्निट्यूड पाहिजे आहे. आर बार म्हणजे वेक्टर, याची मॅग्निट्यूड काढायची. मग आता ह्याच डायग्राम मध्ये मला सांगा, ह्या ठिकाणी थिटा असेल तर कॉस थिटा कसा असणार, इन ट्रायंगल ओ ए सी. बघा, इन ट्रायंगल ओ ए सी इथे थिटा आहे. कॉस थिटा सांगा बघू, कॉस कसा काढतो आपण सांगा. ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोनन म्हणजे ओए अपॉन ओसी होणार. म्हणजे कॉस थिटाच्या बाबतीमध्ये काय होणार बघा, ओए अपॉन ओसी. पण मला सांगा ओए म्हणजेच कोण आहे, आर एक्स. आता ओए बार नाहीये, नुसतं ओए आहे, त्यामुळे इथं आर एक्स बार लिहायचं नाही, आर एक्स लिहायचं. मॅग्निट्यूडला मॅग्निट्यूड, डायरेक्शनला डायरेक्शन. ओए नुसतं आहे त्यावेळेला नुसतंच लिहायचं. म्हणजे लक्षात, ओए बार अपॉन ओसी बार म्हणजे आर एक्स अपॉन आर झालं. बघा, आर एक्स अपॉन आर झालं. याच्यावरून आर एक्सची व्हॅल्यू काय होणार, काल सारखंच आर डिवाइडला, इकडे गेले की मल्टिप्लायला. सो आर इंटू कॉस थिटा होणार, आर इंटू कॉस थिटा. सो आर एक्स इज इक्वल टू काय झालं, आर कॉस थिटा झालं. सिमिलरली त्याच ट्रायंगल मध्ये ओ ए सी, ह्याच ट्रायंगल मध्ये मला साइन थिटा सांगा बघू. करेक्ट, याच ट्रायंगल मध्ये मला साइन थिटा सांगा बघू. साइन थिटाचा बेसिक फॉर्म्युला काय, समोरची बाजू भागिले कर्ण. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम वाले काय असणार आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोनन असणार आहे. मग अपोजिट साइड म्हणजे कोण झालं, ए सी अपॉन कर्ण म्हणजे कोण झालं, ओसी. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू काय होणार, एसी अपॉन ओसी. पण एसी म्हणजेच कोण आहे, आता हा आर वाय असेल, ह्याला हा पॅरलल आहे, त्यामुळे हा पण इनडायरेक्टली काय झाला, आर वाय. एसी अपॉन ओसी म्हणजे आर वाय अपॉन आर झालं. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय झालं बघा, आर वाय अपॉन आर. पुन्हा मला आर वाय पाहिजे आहे, आर इकडे घेतो, काय झालं, आर वाय साइन थिटा झालं. म्हणजे थोडक्यात कॉस थिटावरून मला कशाची व्हॅल्यू मिळाली, आर एक्सची व्हॅल्यू मिळाली. त्याला म्हणले इक्वेशन नंबर 1. साइन थिटावरून मला कशाची मिळाली, आर वायची मिळाली. इक्वेशन नंबर 2. आता मी काय करतो बघा, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. इक्वेशन 1 आणि 2 हे दोन इक्वेशन्स आहेत. पहिला स्क्वेअर करणार, लक्षात घ्या, ऍडिंग अँड स्क्वेअरिंग म्हटलेलं नाहीये. काय म्हटलंय, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. तर पहिला स्क्वेअर करणार आणि मग ऍड करणार. तर नेहमी पद्धत काय असते, एलएचएस ला एलएचएस, आरएचएस ला आरएचएस. तर ह्याचा स्क्वेअर काय होणार, आर एक्स स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर काय होणार, आर वाय स्क्वेअर. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग. तसं ह्याचा स्क्वेअर काय होणार, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. एलएचएस ला एलएचएस, त्याप्रमाणे आरएचएस ला आरएचएस. पहिला स्क्वेअर करायचं आणि मग ऍड करायचं आहे. ह्याचा स्क्वेअर काय होणार, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ह्याचा स्क्वेअर काय होणार, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. अँड ऍडिंग, एलएचएस ला एलएचएस ऍड, आरएस ला आरएचएस ऍड. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी काय होणार, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. आता ह्या दोघात कॉमन काय निघते, आर स्क्वेअर. बघा, ह्या दोघात कॉमन काय निघते, आर स्क्वेअर. आज काय शिल्लक राहिलो, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आपण 10वीला शिकलो आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असते, 1. त्यामुळे हे 1 झालं. त्यामुळे लक्षात ठेवा, हे एलएचएस आरएचएस. आता इथे 1 असेल तर ह्याची गरज नाही. म्हणजेच थोडक्यात आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं, आर स्क्वेअर झालं. मग आता मला आर पाहिजे आहे, दोन्हीकडे स्क्वेअर रूट काढतो. आर स्क्वेअर स्क्वेअर रूट काय झालं, आर. पण इथं स्क्वेअर रूट निघू शकत नाही, मी काल सांगितले. इथं सिंगल असेल तर निघू शकतं. जर दोन गोष्टी प्लसने किंवा मायनसनं बाइंड असतील तर त्यांचं सेपरेट स्क्वेअर रूट निघत नाही. ते आहे तसं रूटच्या आतमध्ये. त्यामुळे आर इज इक्वल टू काय होणार, रूटच्या आतमध्ये अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. आर म्हणजे काय झाली, मॅग्निट्यूड. सो दिस इज मॅग्निट्यूड इन टर्म्स ऑफ कॉम्पोनंट्स. दिस इज मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर. दिलेल्या वेक्टरची मॅग्निट्यूड काढायची असेल इन टर्म्स ऑफ, हे झाले त्याचे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. लक्षात आलं, ही झाली मॅग्निट्यूड. आता डायरेक्शन साठी मी काय सांगितलं होतं काल, टॅन काढायचा असतो. बरोबर, मग मला लक्षात ठेवा, काल अल्फा होता, तसं इथं थिटा आहे. मग टॅन थिटा काय होणार, अपोजिट साइड अपॉन हायपोनंट. म्हणजे थोडक्यात एसी अपॉन ओए होणार, एसी अपॉन ओए होणार. म्हणजे थोडक्यात आर एक्स आर वाय अपॉन आर एक्स. बघा, थोडक्यात टॅन थिटा म्हणजे काय होणार,
ही बाजू आपण AC म्हणजे थोडक्यात RY अपॉन RX, तो थोडक्यात टॅन थिटा इज इक्वल टू काय होणार, RX अपॉन RY इज इक्वल टू काय झालं, टॅन थिटा. आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिलं आहे, थिटाची. टॅन तिकडे घेतो काय होणार, इनवर्स. त्यामुळे थिटा इज इक्वल टू काय झालं, टॅन इनवर्स. मी कालच सांगितलं किंवा आज सांगितलंय की डोक्यावरती लिहिताना हातानं रेस्ट टू -1 लिहायचं, पण उच्चार काय करायचं, इनवर्स. टॅन इकडचं इकडे गेला आणि इथला जो आहे तो त्याला पूर्णपणे अँगल लागू होणार. काय होतं, RX अपॉन RY होतं. त्यामुळे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स RY अपॉन RS. ही झाली याची डायरेक्शन. लक्षात ठेवा, ही याची झाली डायरेक्शन, थिटा इज इक्वल टू, आणि ही झाली याची मॅग्निट्यूड. लक्षात आलं. आता हेच 2 डायमेन्शन मध्ये होतं. हे जर 3 डायमेन्शन मध्ये असतं तर काय केलं असतं, हे फक्त लक्षात ठेवा. हे जर 3 डायमेन्शन मध्ये असलं असतं XYZ, तर लक्षात ठेवा फक्त काय झालं, वाढलं असतं याच्यामध्ये अंडररूट मध्ये तेवढं फक्त काय वाढलं असतं, अंडररूट मध्ये फक्त ह्याचं काय वाढलं असतं. 2 डायमेन्शन असेल तर काय झालं असतं, RS स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर, आणि तिसरं वाढलं असतं तर अंडररूट मध्ये Z वाढला असता. त्यामुळे आपण प्रूव्ह करताना 2 डायमेन्शन करायचं आणि सिमिलरली 3 डायमेन्शनचं लिहिताना एक फक्त हे काय करायचं, वाढवायचं. सो R इज इक्वल टू अंडररूट RS स्क्वेअर RY स्क्वेअर. तिसरा असेल तर असेल, नसेल तर लिहायची गरज नाही. 2 डायमेन्शन असेल तर ओनली 2 डायमेन्शन असेल तर ओनली एवढंच येणार, आणि 3 डायमेन्शन असेल तर फक्त आतमध्ये ते फक्त वाढवायचं. लक्षात आलं. हे दिलेलं जे आहे ते थोडेसे स्केलर वेक्टर ह्या नवीन कन्सेप्ट आहे. नवीन विद्यार्थी जे असतील ते दररोज आता मी ऍड करतोय. आपले पण कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांना डेफिनेटली सांगा. त्यांचे आपण व्हॉट्सअप नंबर लगेच ऍड करून घेतो, जेणेकरून त्यांना व्हिडिओ लेक्चर्स अटेंड करता येतील. लक्षात आलं. तर ते पॉज करून आपलं युट्यूब लिंकचा फायदा हाच आहे, तुम्ही कधीही किती वेळा करू शकता. मी प्रत्येक लेक्चरमध्ये हे सांगतोय. लक्षात आलं. तर ते थोडं करा. उद्या परवा मी पुन्हा त्या असाइनमेंटला टाकणार आहे. लक्षात आलं.